कल्याणी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सध्या हे आरक्षण बचाव कृती समितीकडून आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहिलं तर एक पारंपरिक पोतराजाच्या भूमिकेमध्ये हे सर्व आरक्षण मागण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहिलं तर मराठा समाजाला आरक्षणाला स्थगिती मिळाली तेव्हापासून अनेक भरती आहेत त्या रखडलेल्या आहेत, त्याचबरोबर शिक्षण रखडलेलं आहे आणि याचं नुकसान आहे ते ओबीसी समाजातील इतर तरुणांना होताना पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं हे सर्व आंदोलनकर्ते आहेत ते आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमलेले आहेत। त्यामुळे नेमकी त्यांची मागणी काय आहे आपण त्यांना विचारा। लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत, काय सांगाल आज पारंपरिक एक वेगळ्या भूमिकेत तुम्ही आंदोलन करताय, नेमकी सरकारकडे काय मागणी? आम्ही पोतराजाच्या वेशामध्ये भटक्या विमुक्तांच्या पोशाखामध्ये आज आम्ही इथं आलेलो आहोत। आमचं ओबीसींचं आणि भटक्या विमुक्तांचं आरक्षण कुठेतरी प्रोटेक्ट झालं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या या गावगाड्यामधल्या ज्यांचं सामाजिक प्रतिनिधित्व नाकारलं गेलेलं होतं त्यांचं सामाजिक प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण निर्मिलं गेलं आणि आरक्षण म्हणजे सामाजिक न्यायासह समता, आरक्षण म्हणजे गरिबी हटवचा प्रोग्राम नाही, आरक्षण म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाचा प्रोग्राम नाही, आरक्षण म्हणजे ज्या समाज व्यवस्थेमध्ये दीनदलितांना, भटक्या विमुक्तांना, गोरगरिबांना माणुसकीचं जीवन नाकारलं गेलं त्यांच्यासाठी आरक्षण दिलं गेलंय। आणि नक्की या संविधानातली मूलतत्व कुठेतरी पायदळी तुडवली जात आहेत। 12-13% झुंडशाहीच्या जोरावरती आज एमपीएससीच्या परीक्षा थांबवल्या जात आहेत। आज आमच्या महाज्योतीला 1 रुपया दिला जात नाही आणि ज्याच्या हाती ससा तो पारधी या न्यायानं जर इथलं राजकारण आणि प्रस्थापित चालणार असतील तर 52% ओबीसी आणि एससी एसटी प्रवर्ग संविधानाच्या सन्मानासाठी आणि या सगळ्या भटक्या विमुक्त गावगाड्यामधल्या जाती जमातीसाठी आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही सामाजिक न्याय मागणार नाही, आम्ही सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करू, एवढी मी तुम्हाला इथं। आज तुम्ही वेगळ्या भूमिकेत आलेला आहे पोतराजाच्या, काय सरकारकडे लक्ष? आजपर्यंत या गावगाड्यामध्ये जेव्हा जेव्हा अनेक महामारी आल्या, प्लेग सारख्या साथी आल्या, त्यावेळी या माझ्या मरगू आईच्या भक्तानं, कडक लक्ष्मीच्या भक्तानं काय केलं तर स्वतःला आत्मक्लेश करून घेतला, दाबण्यासारखं हत्यार स्वतःवरती मारून घेतलं आणि सगळ्या समाजावरची इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, सगळी व्यवस्था सुखी राहू दे, मला त्याचा क्लेश दे, अशा पद्धतीची भूमिका घेतली होती। म्हणून आम्ही आज पोतराजाच्या भूमिकेमध्ये पुणे जिल्हा कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। आंदोलन सुरू होते आणि ज्या ओबीसी समाजातील इतर प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न घेण्यासाठी खरं तर हे आज अनोखं वेगळं आंदोलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता थोड्याच वेळात जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं जाणार आहे। अशाच पद्धतीचं आंदोलन राज्यभरातील जे तहसीलदार कार्यालय आहेत त्याच्या बाहेर आपल्याला ओबीसी समाजातील नेते करताना पाहायला मिळतात आणि एकच मागणी आहे, मराठा समाजामुळे जी स्थगिती शिक्षणामध्ये मिळालेली आहे ती तातडीनं उठवावी आणि विद्यार्थ्यांचं जे नुकसान होते ते देखील वाचवावं, अशा प्रकारची मागणी या सर्व ओबीसी नेत्यांनी केलेली आहे।